अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे। बोलणे असो हे आता वर्णुपुढे स्वामीचरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत। महासाधू देखिले करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा। जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची। एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी। सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांचा। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू। आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सददित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे। उठोनी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे। स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला। बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले। घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया। पाहुनिया नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयसी, लोके धन्यता पावलासी वारी योषिता पाळुनी। तीस द्यावी सोडूनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने। एकूण या समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील। परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे। असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी, येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली। यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार, त्यांसीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने। समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला। स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील। जाऊनी बैसेला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी। लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी। कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खड्ग करी। परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच परत आला, परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा। त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची। असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटांत राजश्रीत सरदार। मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे। अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला। पाहुनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले। दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे। ते पाहुणी समर्थाला कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले। पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको। ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर। जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे। ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 20 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही। असो कोणे एके दिवशी इच्छा धरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला। करुणी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करुणी। फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे। गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयांते। फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्वर। शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा। म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावैन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे। आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या।
इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्याचे देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविल्या 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदाला बाई ते आशीर्वाद दिलेला द्रव्य लाभ होताला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत. अध्याय 21 श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवताराता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण सवस्तर हे बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्र ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करी ती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखी करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असं स्वामींच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडांना तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामामाजारी जन्म माझा झालासे. तेथीची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामीरूपी प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीलचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चयी स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल त्याची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यांत ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्राकरी ते 7व्यांत सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायांत. ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास. 12वा त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका. बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यांत वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथप्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त हो. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सारगवसो. भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षावे दयाळा. कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचुने. सुंदर माळा करुणी. आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा.
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्रसारामृत संपूर्णम.